हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कशा आहात माझ्या ताई? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असणार आहे. आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशली आपण या आयलिंग मशीनवरून बनवत आहोत. त्याच्याविषयी मी छान तुम्हाला आज माहिती देणार आहे. या मशीनचा आपल्याला उपयोग कसा करायचा, आपण कसं करू शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला छान माहिती देण्याचा प्रयत्न करते. स्पेशली ही मशीन जी माझ्याकडे आहे ह्या ब्रँडचं नाव आहे आयकॉनिक आणि खूप हेवी रेंजची मशीन आहे आणि वजन खूप कमी आहे, लाईट वेट आहे आणि खूप छान. ह्याला हे बघा, याची जी वायर आहे ती पण खूप मोठी लॉंग आहे, म्हणजे खूप लांब डिस्टन्सने पण आपण आपली प्रोसेस करू शकतो. शिवाय ह्याच्यामध्ये बघा 210, 230, 190, 180, 170 अशा डिग्री आहे, ज्या डिग्रीने आपण केसांच्या क्वालिटी वाईज त्यांना आपण आयर्न करू शकतो किंवा केस त्यांची स्ट्रेट करू शकतो. किंवा आपल्याला जर कोणाची प्रोसेस करायची आहे, स्मूथनिंग म्हणा, स्ट्रेटनिंग म्हणा किंवा कॅरेटिन म्हणा, तर तुमच्याकडे अशी कॉस्टली चांगल्या रेंजची मशीन असणं खूप गरजेची आहे. का तर याची प्लेटी बघायची खूप छान आहे, खूपच छान आहे. आणि ही प्लेटी आपण स्वच्छ करायची. जेव्हा पण आपण काही प्रोसेस करतो ही व्यवस्थित नीट अँड क्लीन करायची असते आणि आपण क्लीन करतो. आणि ह्या प्लेटीमुळे ना आपल्या केसांना डॅमेज पण नाही येत नाही, केस रफ होत नाही आणि केसांना काही होतात ना हार्म होत नाही. अशी ह्याच्यामध्ये ही खूप छान त्याची फॅसिलिटी दिलेली आहे. आणि मार्केटमधून आपण कमी रेंजच्या ज्या मशीन घेतो त्याच्यामध्ये अशी फॅसिलिटी नसते. त्याच्याने केस आपली रफ होतात, ड्राय होतात, केस जळाली जातात आणि केस गळती सुद्धा चालू होतात. आपण जसं बघा आयर्न करत असताना आपण असे करत असतो, जशी प्रोसेस आहे त्याप्रमाणे. जेव्हा आपण स्ट्रेट करणार तेव्हा आपण असं खाली ओढत असतो, वरून खाली येत असतो, वरून खाली येत असतो. तर आपण असे ओढत राहणार ना तर त्याच्यात फक्त केस स्ट्रेट झाली पाहिजेत, केस आली नाही पाहिजे, तर ती मशीन आपली चांगली आहे आणि समोरच्या व्यक्तीची केस सेफ राहतात. पण बघा आपण कुठली पण मार्केटमध्ये कुठली पण लोकल प्रोडक्ट घेऊन येतो आणि त्यांची केस ओढत असतो. त्याच्याने बघा सगळी मशीनमध्ये त्यांची केस अटकलेली असतात आणि खाली पाहायचं पूर्ण केस त्यांची कुठून पडलेली असतात, पसरलेली असतात. पण ह्याच्याने त्यांची केस जातात. म्हणून बऱ्याचशा ताईंना भीती आहे की नाही बाबा आम्ही आयर्न करणार नाही किंवा आम्ही कुठली हेअरस्टाईल करणार नाही, तर ह्या मशीनने केस जातात. तर आपण आपल्या चुकीमुळे त्यांची केस जात असतात. चुकी त्यांची नसते, चुकी आपली असते. आपण जे काम करतो ना ते प्रॉपर नसतं. कदाचित आपल्याकडे ती माहिती नसते, आपल्याला ते नॉलेज नसतं की आपण काम कसं करायचं किंवा आपली मशीन आहे ती व्यवस्थित आहे की नाही आपण ते सुद्धा चेक करत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. जर तुम्ही माझ्यासारखेच पार्लरवाल्या असाल आणि घरातनं जरी तुम्ही चांगलं काम करत असाल आणि खरंच तुम्हाला चांगले क्लायंट तुमच्याकडे येत असाल तर मी तर तुम्हाला एकच सांगेन, तुम्ही जे पण प्रोडक्ट वापरतात काळजीपूर्वक घ्या, चांगले घ्या. चालेल तुम्ही सुरुवातीला कमी इन्कम केली तरी चालेल, पण त्यांचं मन जिंका, त्यांना काम चांगलं द्या, त्यांना सर्व्हिस चांगली द्या. नक्कीच आज नाही तर उद्या तुमची इन्कम वाढणार. पण आपल्या थोड्याशा आवडतात ना हलगर्जीपणामुळे आपल्याला जास्त पैसे मिळावे आणि कमी प्राईसच्या वस्तूमुळे आपण त्यांना काम करतो, त्याच्याने त्यांना त्रास होतो, त्यांना आजार होतात, त्यांचे केस जातात, खूप सारे प्रॉब्लेम होतात. तर अशा चुका करू नका. बऱ्याचशा ताई, माझं स्वतःचं पार्लर आहे, माझा हा नॉलेज आहे म्हणून तुमच्याशी शेअर करते. बरेचसे असे क्लायंट माझ्याकडे येत असतात, ते मला सांगतात ताई मी इकडे गेलेली, मी हेअरस्टाईल करायला गेलेली, ह्या मशीनने मला इथे चटका लागलेला आहे, माझे पूर्ण केस गेले, टक्कल झाले. तर असं चुकूनही करू नका. जेव्हा अशा मशीनचा उपयोग आपण त्यांच्या केसांसाठी करतो तर ही आपली जबाबदारी आहे की ही मशीन त्यांच्या स्कॅल्पला लागता कामा नये किंवा त्यांच्या इयरिंगला. आता समजा तुम्ही इथनं काही प्रोसेस करत असाल तर त्यांना सांगायचं की ताई तुम्ही तुमचं कान असं फोल्ड करा, ठीक आहे, जेणेकरून त्यांचं कान असं फोल्ड करणं तर तुमचं काम तुम्ही व्यवस्थित करू शकता. पण त्यांचं कान फोल्ड नाही आणि तुम्ही तुमचं काम करता तर ही मशीन तुम्ही त्यांच्या कानाला लावता, चक्क त्यांच्या कानाला ह्याचं करंट लागतं, चटका लागतो. तर असं करू नका. म्हणजे खूप छान प्रकारे जर तुम्ही तुमचं काम करू शकता तरच असल्या मशीन तुम्ही हातामध्ये घ्या. तर आपण काय करायचंय, आपल्याला जमते तसंच आपण काम करूया किंवा तुम्हाला जमेल तसं काम करा. आणि ह्याच्यामध्ये बघा खूप छान डिग्री दिलेल्या आहेत, खूप छान म्हणजे टेम्परेचर दिलंय, कुठल्या केसांसाठी कुठलं टेम्परेचर जे तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं पण गरजेचं आहे. एखादी ताईची केस खूप पातळ असतील, आधी तुम्हाला
माहिती नसेल, नॉलेज नसेल आणि तुम्ही डायरेक्टली 230 डिग्रीवर त्यांची केसं केली तर लागली त्यांच्या केसांची वाट लागते आणि तुमची लागते. तर असं करू नका, अशा चुका करू नका. की बरेचसे क्लायंट मला विचारत असतात आणि बरेचसे माझे असे पण क्लायंट आहेत की त्यांना पार्लरमध्ये यायचंच नाही रोज. तर मग त्या काय करतात, अशा प्रोडक्ट आपल्याकडनं घेतात आणि स्वतःसाठी त्याचा पर्सनली उपयोग करतात. की ताई मी दुसऱ्यांसाठी नाही, माझ्यासाठी फक्त तुम्ही आम्हाला चांगली माहिती द्या, व्यवस्थित समजवा, कुठल्या डिग्रीवर मी कुठल्या केसांना मला यूज करू, कसं करू, त्याप्रमाणे मी त्यांना गाईड करते आणि ते यूज करतात. तर मला तुम्हाला सांगायचं इतकंच आहे की माझ्या माऊलींना जर खरंच तुम्ही चांगलं काहीतरी फ्युचरमध्ये पुढे करणार आहात, पार्लरमध्ये कुठे तुम्हाला पुढे जायचं आहे, तुमचा बेस वाढवायचा आहे, तर प्रोडक्ट चांगले घ्या, क्वालिटी चांगली घ्या, पैसे बघू नका. का ही आपली वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते, आपण पुन्हा पुन्हा घेत नसतो. आता माझ्याकडे पण ही ब्रँड आहे ना, मी तुम्हाला सांगते, चक्क 3 वर्ष झाली मशीन मी वापरत आहे आणि माझ्या मशीनला कुठेच काहीच झालेलं नाही आहे. चक्क 3 वर्ष झाली मी ऑल इन ऑल म्हणजे बोलतात ना, सगळ्या प्रोसेस याच्याने करते आणि माझ्या कुठल्याच प्रोसेसला मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि तुम्हालाही मी ते समजवण्याचा प्रयत्न करते. आपल्याला असे मार्केटमध्ये प्रोडक्ट मिळतात पण कधी कधी ब्रँड ओरिजिनल असते, कधी कधी ओरिजिनल नसते, मग आपली फसवणूक होते आणि त्याच्याने मग आपण दुसऱ्यांच्या केसांची वाट लावतो. तर जेव्हा पण आपण अशा वस्तू घेतात ना, क्वालिटी वाईज घ्या, थोडेसे पैसे एक्स्ट्रा गेले जाऊ द्या, आता तर ते पैसे आपले वसूल होतात. मार्केटमध्ये आपण लोकल प्रोडक्ट आणतो त्याची 6 महिन्याची पण वॉरंटी नसते, 6 महिने पण ते चालत नाही. पण हे बघा, मी आता तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगते, मी 3 वर्ष झाली मी यूज करते. म्हणजे तुम्ही विचार करा, मी जी पण अमाऊंट पे केले ते माझे वसूल झालेले आहे, बरोबर की नाही, आणि माझं काम चालू आहे. म्हणजेच वन टाईम इन्व्हेस्टमेंट, पण फायदा आपल्याला चांगला होतो आणि आपले क्लायंट खुश तर आपण खुश. ते खुश असणं गरजेचं आहे, ठीक आहे, तेव्हाच आपल्या ह्याच्यामध्ये ग्रोथ होतो. ठीक आहे, तर आजच्या पुरता इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझ्या सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. बाय बाय.